नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये। आज महिला दिन। खरं तर स्त्री शक्तीचा जागर करण्याचा आजचा हा दिवस आपल्या आईसाठी, बहिणीसाठी, बायकोसाठी, मैत्रिणीसाठी, अगदी ऑफिसमधल्या एखाद्या सहकारीसाठी सुद्धा तिच्यासाठीचा साजरा करण्याचा आजचा हा खास दिवस। पण आजच्या दिवशी आपण भेटत आहोत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या महिलांना। मंडळी, तुम्ही जर माझ्या मागे बघितलं, मला वाटतं मागे दाखवावं आपण की मागे जी तुम्हाला हिरवीगार शेती दिसतीये, ही हिरवीगार शेती काही आकाशातून अचानक पाऊस पडला आणि ही झाडं उगवली असं झालेलं नाहीये, तर ही शेती फुलवलेली आहे लताबाई पिंगळे या माऊलींनी। कष्टाचं पाणी करून आणि दुष्काळी भाग म्हणून जो ओळखला जातो तो खेड परिसरामध्ये अत्यंत कष्ट करून ही कलिंगडाची शेती त्यांनी उगवलेली आहे। पण त्याच सोबत त्यांच्यासाठीचा महिला दिन कसा आहे, त्या कशा दृष्टीने या महिला दिनाकडे बघतात, चला तर जाणून घेऊया। माझ्यासोबत आहेत लता पिंगळे, तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत। तर किती वर्ष झाले शेती करताय? हो, आम्ही आता 20-22 वर्ष झाले शेती करते। आणि कुठली पिकं घेता? आता इथनं पाठीमागं आम्ही कांदा आणि बटाटे हे दोनच पिकं घ्यायचं, कारण पाण्याचा खूप आमच्या इकडं दुष्काळ असल्यामुळे त्याच्यामुळे आम्ही फक्त ही दोनच पिकं घ्यायचं। आता आम्ही शेततळ बनवलं इथं, त्या निमित्ताने म्हणजे पाणी कमी असल्यामुळे आम्ही ठिबक, मिनी स्प्रिंकलर याचा उपयोग करू लागलो। त्याच्यामुळं शेतीला आम्हाला थोड्या पाण्यात जास्त उत्पन्न निघू लागलं। औषधं वगैरे कमी लागली, खते वगैरे आम्ही ड्रिप वॉटर द्यायला लागलो, त्याच्यामुळे आम्हाला खर्चही कमी होऊ लागला। त्यामुळं वेगवेगळे जे काही आधुनिक शेतीमधले तंत्रज्ञान येत आहेत, जे काही विज्ञानधिष्ठित तंत्रज्ञान येत आहे, तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर आता गावाकडच्या शेतीमध्ये सुद्धा व्हायला लागलेला आहे। तर अजून एक पुढचा प्रश्न म्हणजे ताई, सध्या आपण बघतो की बऱ्याच मुलींना शेती करायची नसते, म्हणजे शेतकरी नवरा नको असं मध्ये एक सर्वेक्षण पण आलं होतं। पण काय वाटतं तुम्हाला, शेती कितपत फायदेशीर आहे? शेती फायदेशीर आहे, शेतीमध्ये कष्ट करायला लागतात हे खरं आहे, पण शिक्षण असेल तर मुलींनी शेती पण करावं। शेती करू नये असं काही हे नाही। माझे स्वतः वडील मला माझे मिस्टर शेतीवर होते, त्यामुळे मला देत नव्हते, पण शेतीमध्ये पीक नाही असं काही नाही, आपल्या कर्तृत्वावर असतं सगळं। आपण कष्ट केले, हिंमत दाखवली तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात। त्यामुळं आणि केलंच पाहिजे, म्हणजे प्रत्येक मुलींनी शिक्षण ही केलं पाहिजे, आणि शिक्षण केल्यानंतर शेतीवाला नवरा नको हे असं हे चुकी, हे संपूर्ण चुकी। सगळ्यांनी म्हणजे सगळ्या मुलींनी पुढे येण्यासाठी शिक्षणासंगती शेतीवाला नवरा सुद्धा स्वीकारला पाहिजे। खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही की शेतकरी नवरा मिळवणं किंवा शेतकरी घरामध्ये जाणं, ही जी मानसिकता बदलत चाललेली त्याच्यामध्ये त्यांनी खरं तर प्रहार केलेला आहे। पण त्यासोबत ताई, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, तुम्ही जसं म्हणालात की पूर्वी दुष्काळ होता, तर ते काळातल्या काही आठवणी, कशा अडचणी होत्या? अडचणी म्हणजे पाणी नव्हतं, आता शेतकऱ्यांसाठी पिकं बंद असायची, बंद पिकं असायची। आमच्याकडे फक्त ज्वाऱ्या आणि बटाटे झाले का पावसाळी सीजन मग ज्वाऱ्या करायचं। तर आता आम्ही विहिरी वगैरे करून पाण्याचं तरी एवढं हे नाही, पण शासनाने भरपूर योजना दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे शेततळी हे लोक करू शकतात। आणि त्याच्या निमित्तानं ड्रीप वॉटर किंवा ठिबक वॉटर, मिनी स्प्रिंकलर याच्यामुळं पाण्याची बचत होती आणि पिकं पण भरपूर निघतात। नक्कीच। पण अगदी तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज आम्ही जे तुमच्या गावाला आलोय ते खास महिला दिन कव्हर करण्यासाठी, तर ह्या महिला दिनाकडे बघताना काय वाटतं? महिला दिनाकडे बघताना म्हणजे आम्हाला खूप आनंद आहे। आम्ही शेतकरी कुटुंबामध्ये म्हणजे जन्मलेल्या मुली आहेत आणि शेतकरीच नवरा केला, याचा खूप आम्हाला अभिमान आहे सर्वात प्रथम। आणि आमच्या गावामध्ये आम्ही अशी बचत गट स्थापन केलेत, त्या निमित्ताने आम्ही सर्व महिला महिन्यातून एक वेळेला एकत्र येतो, गप्पा गोष्टी करतो। आमचे काय बँकेचे हे व्यवहार आमच्या ग्रामीण भागात कधी महिलांना माहीत नव्हतं, ATM हे सगळं आम्हाला महिलांना कळायला लागलं। त्यापासून सगळ्या महिला आम्ही एकत्र येऊन म्हणजे मीटिंग घेतो, कुणाच्या समस्या काय असेल, कुणाला अडचणी असेल त्या दूर करतो। नक्कीच। पण सध्या देशामध्ये महिलांची जी काही स्थिती आहे ती तुम्हाला काय वाटतं, चांगली आहे, वाईट आहे, बदलायला हवी, काय व्हायला? बदल झाला की आता पहिलं म्हणजे मुलं फोन नसायचे, TV नसायचे, घरामध्ये फ्रीज नसायचे कुठल्या, आता हे गावाला राहून शेतात राहून हे सगळं आपल्याला मिळवता येतं, फक्त आपल्या कष्टावर असतं। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात। व्हिडिओ जर्नलिस्ट ज्ञानेश्वर कराळेंसह मी नेहा सराफ, लोकमत ऑनलाईन, पुणे।